आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून अनेक वेळा कारवाई केली जाते। ही कारवाई केल्यानंतर संबंधित वाहनधारक दंड भरून आपले वाहन सोडवून घेतात, परंतु कल्याण वाहतूक पोलिसांना वेगळाच अनुभव आला। पोलिसांच्या संपूर्ण कारकिर्दीत असा आलेला हा त्यांचा पहिलाच अनुभव होता। वाहनधारकाने त्याची दुचाकी टोईंग केल्याने संताप व्यक्त केला। भर रस्त्यात गाडी खाली झोपून गोंधळ घातला। अखेर पोलिसांनाच माघार घ्यावी लागली, त्याची दुचाकी सोडून द्यावी लागली। कल्याणच्या खडकपाडा परिसरात ही घटना घडली। या घटनेची सोशल मीडियावर चांगली चर्चा सुरू आहे। कल्याणच्या खडकपाडा परिसरात नो पार्किंग मध्ये दुचाकी वाहन उभे होते। वाहतूक पोलिसांनी नेहमीप्रमाणे कारवाई सुरू केली। त्या वाहन चालकाची गाडी टोईंग केली। पोलिसांनी आपली गाडी टोईंग केल्यामुळे वाहन चालक संतप्त झाला। पोलिसांकडून गाडी सोडवण्यासाठी संतप्त चालकाने अनोखी शक्कल लढवली। तो चक्क पोलिसांच्या गाडी खाली झोपला। तब्बल अर्धा तास तो गाडी खाली झोपून होता। गाडी टोईंग केल्यामुळे वाहतूक पोलिसांच्या व्हॅन खाली झोपलेला व्यक्ती पोलिसांनी गाडी देताच निघून गेला। आपली गाडी रोलिंग व्हॅनवरनं खाली उतरणार नसेल तर माझ्या अंगावरून ही गाडी घेऊन जा, असे सांगत चालकाने विरोध केला। वाहन चालकाचा भर रस्त्यावर हा गोंधळ सुरू होता। घटनास्थळी चांगलीच गर्दी निर्माण झाली होती। त्याच वेळी वाहतूक पोलिसांना गाडी पुढे काढता येत नव्हती। वाहन चालक ऐकवण्याच्या मनस्थिती नव्हता। त्यामुळे अखेर वाहतूक पोलिसांनी त्याची टोईंग केलेली गाडी सोडून दिली। त्याची टोईंग केलेली गाडी पोलिसांनी सोडून देताच गाडी खाली झोपलेला व्यक्ती बाहेर आला। त्यानंतर काहीही झालं नाही। या पद्धतीने त्याची गाडी घेऊन घरी गेला। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।